6 ते 7 महिन्यापूर्वी कामिनी दिली होती आणि कामिनीची लागण केली गेलेली आहे आणि आता कटिंगला आलेली आहे कामिनी, जे आपण व्हिडिओमधून सांगत असतो. 6 ते 7 महिन्यामध्ये आपण कामिनीपासून उत्पन्न चालू करून देतो. तर ते कशा पद्धतीने चालू झालेलं आहे किंवा आता त्याचं पहिलं कटिंग कशा पद्धतीने निघणार आहे, रोपं कशा पद्धतीने वाढलेली आहेत, हे सगळं काही आपण आज जाऊन पाहणार आहोत. आणि तिथेच आपण निघालो आहोत मालगाव या ठिकाणी, जिल्हा कोल्हापूर. आपण सुशांत खोत यांना मालगावमध्ये 415 रोपं दिली होती मित्रांनो. 22 मार्च 2025चं बिल आहे. बिल देखील आम्ही तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तुम्ही. आज वार शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी आपण त्यांच्या बांधावरती जाऊन हा सगळा व्हिडिओ शूट करणार आहोत. त्यांना उत्पन्न कशा पद्धतीने आता चालू होणार आहे हे सगळं काही दाखवणार आहोत. आणि आपण खताचं जे नियोजन दिलेलं आहे, ते खताचं फवारणीचं सगळं नियोजन त्यांनी प्रॉपर केल्यामुळे आता त्यांना 6 ते 7 महिन्यामध्ये उत्पन्न हे चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि पहिलं कटिंग हे पावसामुळे थोडंसं लांबलं गेलं, पण आता पहिलं कटिंग ते काढणार आहेत आणि ते कशा पद्धतीने काढणार आहेत हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू फॉरवर्ड करू नका मित्रांनो, कारण यामध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सगळी माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला आपण जाऊया मालगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत माझगावमध्ये आणि माझगावमधून पुढे 1700 मीटरवरती आपले शेतकरी सुशांत खोत यांची खोतवाडी लागते आणि त्या खोतवाडीमध्ये आपलं हे कामिनी लागवड झालेली आहे मित्रांनो. आता बरोबर इथं पाहू शकता तुम्ही 1.5 किलोमीटरचं अंतर जवळ आसपास राहिलेलं आहे शिल्लक. आणि या 1.5 किलोमीटरमध्ये आता आपण जाऊन पोहोचणार आहोत त्यांच्या शेतावरती, बांधावरती. कोतोलीपैकी माझगाव माझगाव आणि खोतवाडी या ठिकाणी आपली ही कामिनी लागण झालेली आहे 6 ते 7 महिन्यापूर्वी. आता त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पूर्ण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि त्या माहितीमधून तुम्हाला सगळं काही शिकायला देखील मिळणार आहे. किती बाय किती वरती लागण केलेली आहे सगळं काही तुम्हाला आता समोर पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सुरुवातीपासून सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर आता जाऊया आपण. 1-1.5 किलोमीटर राहिले, तेवढं झालं की आपण आता बांधावरून व्हिडिओ बनवणार आहोत त्यांच्या. थांबली सगळी. रिझल्ट का थांबली मात्र अजिबात थांबली. बरं. आम्हाला वाटली उन्हे आल्या वाटतं. हा, हा, हा. उन्हेवरली यात सर 3 टोले होते खताच्या. बर. पहिलं खत सगळं ह्या पहिलं मिक्स केले. 3 वेळानं फोडले मी सरी 3 वेळा काढली. तुम्ही म्हणला मापनच करायला लागते बरोबर. 4x4 ची. 4-4. पहिली 2 आता बाय 3 तुमच्या लक्षात आलं का 4x4 का आम्ही हो सांगितलं? समजलं की गेरा मोठा येतो ना घेरा आता. मोठा होता. आणि मुळं हे शेतकरी चुकतात काय? हे 3 फुटावरती, 2.5 म्हणजे जास्त फुटावरती झाडं लागण करत. जास्त झाडं लावा. हा झाडं तुम्ही कमी लावा, 2 झाडं. आम्ही बरोबर आहे. सांगतो आमचं नुकसान आता होऊ देत. तुमचं नुकसान काय होतं? आता 3 फुटावरती लावलंय माप न घेता. हे झाड काढून टाकायला लागते सर. बरोबर आहे. हे झाड काढायलाच लागते, जमिनीतनं उपडायलाच लागते डायरेक्ट. कारण त्याचा घेरा आणि ह्याचा घेरा. आता तुम्ही नुसतं वरचं शेंडा खुडलाय तर ही परिस्थिती. होय. ज्यावेळेला कटिंग करणार अजून त्यावेळेला हे होणार परिस्थिती ते? तुम्ही तुमचं हे करा. अजून वाढतंय. अजून हा याचं डबल ट्रिपल होणार आहे. बरोबर आहे. एका झाडापासून तुम्हाला आरामात 1-2 पेंडी म्हणलं तरी निघणार. तुमची आता अर्धा पेंडी निघते पहिली कटिंग. हो त्यावेळेला तुम्ही हे कटिंग केल्यानंतर जेव्हा भरतं झाड, तेव्हा आरामात 2 पेंड्या निघतात एका झाडापासून. पहिलं सुरुवातीला मी बांधामध्ये गेलतो मल्चिंग वापरला होता. मग तुम्ही मला विचारलं मल्चिंग चालतंय का? मल्चिंग चालतंय म्हणलं मग. त्याला ड्रिप केलंय ना आपण? हो ड्रिप केली. तिकडून तिकडून पाईप आहे सगळे. अच्छा. ड्रिपनीच खतं वगैरे सगळे ड्रिपने हो जातात आपले. हे पण झाड मिळतं बघा. हे डाफ्याकडे करून परत झाड जगले. परत जगले झाड. हो अरे. काही नाही प्रॉब्लेम सर. अतिशय सुंदर प्लॉट झालाय. सगळं चांगलं आणि ग्रोथ घरचे वगैरे आमच्या राबणारे घरचे आहेत. घरचे. घरचे आणि कधी पण ग्रोथ बघायची असेल ना, शेंडा बघायचा. हो सर. शेंडा जर सुरुवातीला का सर बुरशीला शेंडा चांगला. लागला बुरशीला. हा. तेव्हा हे शेंडा कोळसायचा. हा. म्हणजे असं हे व्हायचं. बरोबर. आपल्या अंगात कसं अशक्तपणा असले आपण हे अशक्तपणा होते असलं. तसं हे वेळ त्यानंतर हे हळूहळू एक प्रकार कमी यायचं ती. अच्छा. आता हे इथूनच बघायचं. हा हा. जर शेंडा चांगला असेल तर आपलं झाड हे निरोगी. आणि ह्याच्या पानांना वगैरे हे कीड का लागू नये हे सांगितलेलं तुम्हाला. कीटकनाशक, बुरशीनाशक अमावस्या पौर्णिमेला का सांगतो अजिबात आपण? तर काय नाही. ते ह्याची आता चकाकी ही दिसते. आता ह्याच्यात पण थोडे बदल आपण ह्या वर्षी करूया. आता तुम्ही हे कटिंग केलं तर तुम्हाला वेगळं शेड्यूल देतो मी. चालतंय. त्या शेड्यूल प्रमाणे ह्याला फवारणी बदलायची फक्त. कीटकनाशक आणि बुरशीनाशक वरती ठेवायचं नाही. नाही. त्याच्यामध्ये अजून 1-2-3 ग्रेड्स ऍड करायच्या. त्या ग्रेड्स काय ऍड करायच्या, त्याच्यात अजून 2-3 औषधं सांगतो. ही जी चकाकी आहे ना पानावरची, हा हा ही डबलच होणार डायरेक्ट. आई शपथ.
ही जी आता हिरवं दिसतंय ना हा तुम्हाला, हा त्याच्यामध्ये काही घटक ऍड करायला सांगतो फवारणीमध्ये. तेवढे घटक ऍड करायचे आणि फवारणी द्यायची. तिथून पुढे मला फक्त रिझल्ट सांगायचे. चालतंय. तुम्ही आता जे तुम्हाला माहिती मिळालेली, जी तुम्हाला लावायच्या आधी मी माहिती दिलेली, हो ती सर, आणि 100% ह्याच्यात काहीतरी असं म्हणजे सर हे आहे का? मी पहिल्यांदा बघतो सर, माझा बिझनेस असं कोण सांगितलं नाही. हे जेव्हा आम्ही तुमच्यापाशी आलो तुमच्या ऑफिसला हा, सर्व्हिस द्यायला, हा. तेव्हा एवढी माहिती तर तुमच्याकडनं मला पहिल्यांदी. कळलं मिळालं. तो म्हणून कुठेही जायचं नाही म्हणलं, सरांच्याकडनंच घ्यायचं ते. आणि तुम्हाला जे काय सांगितलेलं ते म्हणजे तथ्यता आहे का नाही त्याच्यात? नाही, आहे 100% तुम्हाला सर. 6 महिन्यात मी तुम्हाला सांगलेलं उत्पन्न काढून देणार मी 6 तुम्हाला. महिने हो बरोबर आहे की. आजचा किती नाही तरी आपण तुम्ही 22 मार्चला तुम्ही लागण 3 आहे आपली. महिन्यात सर, तुम्ही म्हणला 3 महिन्यात. हा. मी 6 महिने थांबलो. आणि जर 3 महिन्यात पहिलं कटिंग म्हणलेलं. हा सिंगल ज्या वेळेला येते हा ते बरोबर आहे. त्यावेळेला एकच कटिंग मिळतं 3 हा. महिन्यानंतर. पण 6 महिने थांबल्यानंतर हे रिझल्ट मिळतो. बरोबर आहे सर. शेतकऱ्यांना काय असतंय, आम्हाला लागण केली की पहिलं उत्पन्न मिळालं पाहिजे. आता पहिलं आता उत्पन्न हे सर हे असं काय म्हणजे ही असतीच ती ही जी आहे हा. ही कीड आहे. कीड आहे काय? हा, ही कीड आहे. हा. आपली फवारणी आहे ना, हा. ती आता तुम्ही जी म्हणताय लेट झाली, हं. किडीचं आपण बदलून देऊया थोडस. ही थोडीशी कीड आहे झाडावरती, हं, हं. तेवढीच आपण ही केली की होऊन जाईल. असं बाकी कुठं कुठं तरी आहे. बाकी कुठल्या झाडावर दिसत नाही एवढी नाही, नाही. मेजर. कुठं म्हणजे कुठं क्वचितच आहे कुठं. मी काल औषध मारताना बघितलं. अच्छा, हे ह्याच झाडावरती आहे जरा मेजर. आता याव पण आहे. तुम्हाला त्याचं सांगतो काय आता द्यायचं ही त्याला. फुलं पण लागतात. आता आपण काय फवारले, फुलं लागतात म्हणजे ते थोडस कटिंग करायला आपल्याला हे झालं. हा ही फुलं स्टेज ही येऊन देऊ नका सहसा, आधी नाही. कट मारायचं. चल चल. हे काय होतं, शेंडा थांबतो इथं फुल आलं म्हणजे. बरोबर बरोबर. हे कुठे येते बघा फुल, शेंड्याला येते. शेंडा आलाय का दुसरा, हा 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 फुटवा कुठे साईडून फुटला बघा. हा आहे का? बरोबर आहे. त्याच्यामुळे ही स्टेज येऊन देऊ नका सहसा. आधीच कट करत चला. ते आता हे मारून टाकतो. पावसामुळे आणि ह्याच्यामुळे लेट झालं आपलं, होय. तर राहू दे. हे बघा हे पण सर झाड मिळतं. अच्छा, ते फुटून आलं सगळं. जगलं जगलं जगलं. त्याच्यामध्ये पण काढे निघणार आहेत सर, कोण येणार की 100% काढे. भरपूर झाडे जगली. पोते जगलं, हे ते जगलं. इकडे मी जगले. आता आणून आपल्याकडून लावलेल्या ह्याच्यात मॉर्टॅलिटी काय जास्ती, म्हणजे मेले जास्ती कुठं काय? नाही नाही ते काय नाही. पावसामुळेच बुरशीमुळे हे झाले. दुसरं पाऊस काय नाही. यंदा जास्तच लागला जास्त आपल्याकडे. भयानक झाले. भयानक झाला पाऊस. म्हणजे आता ड्रीप करतोय पंपानं हे करून अच्छा, औषध तिथूनच जातं सर. इथूनच आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं सर काम, आपलं पहिलं स्टेजचं काम झालेलं आहे, 6 महिने झाले. तुमचं पहिलं कटिंग जातं एक 20,000 रुपये तुम्हाला ह्याच्यातून उत्पन्न होते. तुमचे घातलेले पैसे रिकामे होत आहेत. तुमचं जे काय आता फक्त डेली रुटीन मध्ये जे काही युज करताय तुम्ही, हं. घातलेले मी म्हणतो 50% तरी रिकामे होत आहेत. 100% होणार होय 6 महिन्यामध्ये, होणार. 1 वर्षामध्ये फ्री होणार तुम्ही. होणार की. विश्वास आहे? 100%. मग आता फक्त ह्याच्यामध्ये आता आपण काम एक करायचं, आपण ह्याचं बुरशीनाशक कीटकनाशक वरती कंट्रोल घेतलेलंच आहे आपण. हो. खालून पण घेतोयच आहे आपण. हो, तुम्ही खालून वेगवेगळी औषधं बुरशीनाशक कीटकनाशक बदलून बदलून देतायच आहे. मी सांगितलेली तर देतायच आणि अन्य कोणी कोणी सांगितलेली ते पण तुम्ही करतायच. हो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये एक विषय काय करायचा आपण, ह्याचं पानाची साईज कशी वाढेल, हा. पानाची चकाकी कशी वाढेल, आणि ह्याला फुटवे जास्त काय येतील. फुटवे जास्त पाहिजे. हा हे औषध पाहिजे आपल्याला. फुटवे जास्त काय येतील. आम्ही शेतकऱ्यांना आहे का नाही, पहिल्यांदा फुटवे जास्त येणारं औषध दिलं की शेतकरी मग झालं. त्याच्यामुळे आम्ही देताना पहिलं काय करतो की प्रायमरी देतो, म्हणजे थोडंसंच तुम्हाला सांगायचं, त्याच्यातून डेव्हलप करून घ्यायची बाग पूर्ण, आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढच्या स्टेजवरती न्यायचं. आता पुढच्या स्टेजला पानाची चकाकी, पानाचं म्हणजे साईज जी आता कुठे कुठे छोटी साईज वगैरे दिसते कुठल्या कुठल्या झाडात, ती साईज वाढवणे, एकसारखी साईज झाली पाहिजे बरोबर. सगळ्या पानांची. हो. आणि तिसरी गोष्ट फुटवे वाढणे. एवढ्या 3 गोष्टींवरती आपण इथून पुढे काम करायचंय. तुम्हाला फवारणी याच्यावरती जास्त ठेवायला लावलेली आहे मी. हो. आळवणी पेक्षा पण फवारणी जास्त ठेवायला आळवणी लावलेली सर मी पाईपातनं आळवणी ठिबक कमी कमी केली हम्म. पावसामुळे. मोठे बंद असले ना. बरोबर बरोबर. पर पेल्यानं मापानं बरोबर ऍक्युरेट तुमच्या मापानं हा. पेल्यानं वाकून घातली तेवढी दिली. प्रत्येक झाडासनी. त्याचा रिझल्ट आहे का नाही? पावसात लाईटच नव्हती ना. त्याचा रिझल्ट आहे का नाही? 100% सर 100%. तर मित्रांनो, सुशांत खोत सरांनी 4x4 वरती लागण केलेली. लागण करताना सरांनी ही जी सरी आहे ती म्हणजे कमी डिस्टन्सची ठेवलेली. किती फुटावर ठेवलेली सर, मला वाटतं ही तुम्ही? पहिली चार सुरुवातीला हा 4x4 वरती आपण आत्ता केली. हा सुरुवातीला किती होती? 2x3 होती. हा, 2x3 वरती लागण करायची ह्या दृष्टिकोनातून सर आपल्याकडे आले होते. नर्सरीमध्ये आल्यानंतर सरांची आणि माझी भेट झाली. तिथून सरांना मी सांगितलं की तुम्ही 2x3 वरती लागण करू नका सर. याच्यामध्ये काय होतं, आता शेतकऱ्यांचा प्रामुख्याने प्रश्न असतो की 2x3 वरती आम्ही लागण का करू नये.
तर इथं पाहू शकता मित्रांनो, आता 6 महिने झालेत फक्त या रोपाला लावून, 6 ते 7 महिने पूर्ण झालेत. आणि ह्या रोपाची कंडिशन कशी आहे, ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सगळं काही शेड्यूल देत असतो, कटिंग कधी करायचं, त्याचे फुटवे कसे काढायचे, हे सगळं काही देत असतो, त्यावेळेला 6 ते 7 महिन्यामध्ये हा रिझल्ट मिळत असतो. आणि रिझल्ट मिळाल्यानंतर एकमेकांमध्ये पानं घुसणे किंवा गुरफटल्यामुळे देखील बरेच परिणाम होतात. म्हणजे पानाचा साईज कमी येतो किंवा त्याला फुटवे कमी येतात. हे सगळे प्रकार चालू होतात. मग त्यावेळेला तुम्हाला एक झाड काढून टाकायला लागतं त्याच्यामधलं. त्याच्यामुळे लावतानाच आपण 4x4 वरती सरी. सरांना थोडासा खर्च त्या वेळेला जास्ती झाला सर जास्त आहे, तुमचा. म्हणजे एकदा सरी सोडली सरांनी, परत सगळं प्लेन केलं, परत दुसऱ्यांदा सरी सोडायला लागली. खर्च जास्त झाला सरांचा थोडासा, पण त्या खर्चातला म्हणजे जे काही केलेला खर्च आहे, तो आज तुमच्या समोर तुम्हाला दिसतोय मित्रांनो काय आहे. 4x4 वरती लागण केल्यानंतर काय परिस्थिती झालेली आहे झाडांची. सगळ्या झाडांना खत पाणी नियोजन व्यवस्थित दिल्यापासून ही झाडं कशा पद्धतीने वाढलेली आहेत. एका झाडापासून आपल्याला अर्धा पेंडी तयार होणार आहे. जी काही पेंडी तयार होते, आपण सांगतो 70-75 काड्यांची एक पेंडी. आता इथं त्यांनी सरांनी चौकशी केली, 60 ते 65 काड्यांची एक पेंडी सांगितली हो सर सर, तुम्हाला. हो. 60 ते 65 काड्यांची एक पेंडी म्हणजे जवळपास एवढा एक कवळा झाला पाहिजे, आपल्या 2 हातामध्ये बसेल असं एक पेंडी तयार झाली पाहिजे, अशी सरांनी माहिती देखील काढली. आणि आजचा रेट आज 7 नोव्हेंबर 2025 आहे मित्रांनो. आजचा रेट सरांनी, तुळशीचं लग्न होऊन गेलेलं आहे. आता इथून पुढे लग्न सराई चालू झालेली आहे. त्याच्यामुळे आजचा रेट सरांनी काढला तर ₹100 पेंडीला रेट आहे. आणि तोच रेट सरांना ₹150 पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे लग्न सराईमध्ये. तर अशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा माल तयार झालेला आहे. हे कटिंग केल्यानंतर एका झाडापासून अर्धी पेंडी म्हणजे 2 झाडामध्ये 1 पेंडी तयार होणार आहे. आता सरांचं क्षेत्र म्हटलं तर हे 9 ते 10 गुंठ्याच्या आसपास आहे. आता हे मोजून क्षेत्र काय हे आता मला पण माहिती नाही ऍक्च्युली. तर 9 ते 10 गुंठ्याच्या आसपास सरांचा अंदाज आहे या क्षेत्राचा. आणि यामध्ये आपण 415 रोपं बसवलेली मित्रांनो. आता ही 4x4 वरती बसवल्यामुळं थोडंसं या बांधाकडं थोडंसं क्षेत्र गेलेलं आहे आपलं. पण त्याच्यामध्ये फायदा आपल्याला नक्कीच होतो मित्रांनो. आणि आपण जे काही सांगतो की 6 महिन्यामध्ये उत्पन्न आपण काढून देतो म्हणजे देतो शेतकऱ्याला. तर हे आता पाहू शकता तुम्ही 6 महिने झालेले आहे. 22 मार्च 2025 ची बरोबर आहे सर? हो सर. तारीख 22 मार्च 2025 25 मार्च हो. मध्येच आपण लागण हो, केलेली आहे. मार्च. तुम्ही सरी सोडल्यानंतर मला फोटो पाठवलेले. हो सर. तिथून पुढे प्रत्येक वेळेस तुम्ही मला फोटो व्हिडिओ पाठवत हो, गेला. हो, हो. तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आपल्याकडून तुम्हाला संपर्क करून सगळं हो, हो. माहिती मिळाली. सगळी पूर्ण जरी मी माहिती. स्वतः फोन उचलला नाही तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती हो दिली. सर, हो, हो. हे सगळं तुम्हाला मान्य आहे? WhatsApp हो. हे काय आपण खोटं सांगतोय नाही, काय नाही. करतोय? रिअल आहे. रिअल, रिअल. मी स्वतः माझा पर्सनल नंबर प्रत्येक शेतकऱ्याला देत असतो. ज्या वेळेला शेतकरी येऊन भेटतो, शेतकऱ्याशी बोलणं होतं. हे असंच नाही तर आपण कामिनी सोबतच आंबा, नारळ, चिक्कू, फणस, शेवगा काहीही लावा. त्यावेळेला आपण खत-पाणी नियोजन देत असतो. 1 वर्षाचं तुम्हाला शेड्यूल दिलेलं सर लिहून मी. हो सर. लिहिलेलं पत्र तुम्हाला पाठवलं होतं. हो, हो सर. त्याच्यामध्ये फवारणी, आळवणी, गोळी खतं काय-काय द्यायची, हो, शेणखत कधी घालायचं हे शेणखत. सगळं सांगितलेलं. हो सर, हो सर. मल्चिंग पेपरचं सांगितलं तुम्हाला. हो, सांगेल. ड्रिपचं सांगितलेलं. हो, सांगेल. सगळी माहिती सरांना ज्या वेळेला सर नर्सरीमध्ये आले त्याच वेळेला सांगितली. सरांच्या मनात शंका भरपूर होत्या की 2x3 वरती सर लागण करायला निघाले होते. पण सरांना ते जर लागण केली असती तर आमची रोपं जास्त बसली असती. हो सर. हो. माझा सेल जास्त झाला असता. 100 हो. पण मी सरांना तसं न करता सरांना सांगितलं 4x4 वरतीच लागण करायची आणि त्याच्यापासून आपण जास्ती उत्पन्न काढायचं. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्ती उत्पन्न काढायचं. आजकाल ऊसाला पण रेट मिळत नाहीये. आजकाल तुम्ही लावलेल्या कडधान्य असेल किंवा शेतामध्ये जे काय करताय तुम्ही त्याला रेट मिळतोय का? नाही. पण ह्याच्यापासून रेट तुम्हाला चांगला मिळेल अशा स्टेजला आणि चांगल्या प्रतीची ही कामिनी किंवा बाकीची फळझाडं तयार होतील, असा आम्ही शेड्यूल देत असतो आणि अशामधूनच आम्ही तुम्हाला उत्पन्न काढून देत असतो मित्रांनो. तर आता आज आपण सुशांत सरांच्या प्लॉटवरती येऊन सगळी प्लॉटची पाहणी केली. इथे येण्याचा एकच दृष्टिकोन होता माझा, की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा, की आपल्याकडून घेतलेली रोपं ही निरोगी असतात. आता काही लोकं वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या बाहेरून देखील कामिनी आणून लावतायत. आता त्यांना तिथं स्वस्त देखील पडत असेल 2-5 रुपयांनी कामिनी. त्याच्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्वालिटीवरती रेट घेण्याचा विषय असतो. आपण देखील आपल्या क्वालिटीवरती आणि आपण जे काही मार्गदर्शन करतो, आता 6 महिने झाले सर कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या. पर्सनली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांचा प्लॉट कशा पद्धतीने तयार करून दिला हे तुम्ही व्हिडिओमधून पाहिलं. सगळा प्लॉट एकसारखा तयार केलेला आहे. प्लॉटमध्ये आता काडी काढायला सुरुवात देखील होणार आहे. 10 ते 12 इंचाची काडी काढायची आहे मित्रांनो. आणि ती काडी आता मार्केटला आपल्याला पेंडी बांधून दिल्यानंतर ₹100 रेट मिळतो. एका झाडाला आपल्याला ₹50 म्हणजे आपण लागण केली त्याचा जो खर्च आहे तो 50% तरी निघणार आपला. कोणी नाही 100%. जे आपण लागण करताना मी तुम्हाला सांगितलेलं
लागण केलेल्या दुसऱ्या 7व्या 15व्या आणि गरज वाटली तर 21व्या दिवशी जे खत द्यायचे ते हम्म. तुम्ही दिलेलं. हो दिले दिले. त्याच्यानंतर तुम्ही महिन्याला जी खतं सांगितली महिन्याला ती दिली. दिले 1500 दिले काय असेल ते. 15 जेवढं ते दिवस शेड्यूल प्रमाण आहे हा तेवढं परफेक्ट दिले. अमावस्या पौर्णिमेच्या फवारण्या पौर्णिमाला दिले दिले दिले. कधीच चुकलेल्या नाही. कधीच फक्त नाही, या कधीच. यंदाची चुकलेली आहे आपली आता ही सुरुवाती परवाची चुकली फक्त पौर्णिमा पौर्णिमाची. पौर्णिमाची. तेवढीच चुकली नाही तर कुठलीच चुकवली कुठली नाही. कुठली चुकल्यानं. मित्रांनो कामिनीला हेच महत्वाचं आहे. फवारणी टाइम टू टाइम जर झाली तर पानावरची ही चकाकी आणि जी काळोखी आहे ती कधीच हलत नाही. त्याच्यासाठी आपल्याला फवारणी ही टाइम टू टाइम घ्यायला पाहिजे. एकदा जर का त्या पानाला होलं पडली तर त्या पानाला मार्केटला रेट मिळत नाही. आपल्या ह्या पानाच्या क्वालिटीवरती रेट आहे मित्रांनो. ह्याचं कटिंग घालायचं असतं. आता ह्याचं कटिंग कसं काढायचं ते देखील सांगतो तुम्हाला. आता ही स्टिक आहे कामिनीची एक. आता ही स्टिक विकली जाते मित्रांनो. ही जी स्टिक आहे माझ्या हातात ही स्टिक विकली जाते. ही 10 ते 12 इंचाची स्टिक म्हणजे जवळ आसपास इथं कटिंग करायची आपल्याला. इथं कट केल्यानंतर ही जी स्टिक आहे ती 10 ते 12 इंचाची इथं पाहू शकता तुम्ही. ही अशा पद्धतीने 10 ते 12 इंचाची स्टिक आणि अशा स्टिक एका पेंडीमध्ये 70 ते 75 मी सांगतो. सरांनी तर चौकशी केली 60 ते 65 सांगितले सरांना. मी सांगतो 70 ते 75 स्टिक एका पेंडीला. अशी पेंडी बांधायची आणि ती मार्केटला नेऊन आपल्याला घालायची असते. संध्याकाळी आपल्याला ओके ओके संध्याकाळच्या टाइमला कट करायची सर संध्याकाळची. मेजरली. आता जर का मार्केटला जर घालायची असेल मार्केट हा, यार्डला तिने मला सांगितले हा. 10 पर्यंत उद्या सकाळी म्हणजे सकाळी पोच झाली 10च्या पाहिजे. आत पोच आता पाहिजे. हे तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला विचारलं का मार्केट यार्ड मध्ये विचारलं. व्यापाऱ्याला बी विचारलं त्याने डिसेंबर 150 मध्ये पर्यंत जायला म्हणते. किती रेट जाईल? 150 पर्यंत जाईल. 150 पर्यंत जाईल. आरामात sir. तुमच्या 2 झाडापासून मी म्हणतो 175 रुपये झाले ना. हो. 2 झाडात एक पेंडी तयार होती ना आता तुमची. जसं हे पहिलं झालं जेव्हा बुरशी लागली नाही हा. तेव्हा असं ढाप हे वाळायचं म्हणून फोटो पाठलेला. अच्छा जेव्हा हे बाकीचं ते औषध वापरलं नाही हा. तेव्हा हे राहिलं नाही हे असं कुठलं मी सांगितलेलं 415 बसवलेली आपण. मग बसवली. त्यातली 10 हे झाली. 415 मध्ये फक्त 10 दहा दिली. दे गेली होय. अच्छा बाकी कुठं- फवारणी अमावस्या पौर्णिमा जसं क्लिअर सांगितलं चालू तसंच. क्लिअर आताच फक्त चुकली आहे. ती अच्छा. काल दिली आहे. अच्छा पंप अचानक मोटर जळली बर त्यामुळे काल तुला म्हणलो काल औषध मारणार नाही. आता ही पहिलीच कटिंग आहे आपली. हा पहिली त्याच्या आधी नुसता शेंडा मारलेला जो आपण सांगितलं एक महिन्यानंतर बरोबर मारायला. हो शेंडाच बघ. त्याच्यावर एवढे फुटवे आलेत हो आपल्याला. हो कामिनी झाली आहे चांगली हो. त्या विषयाला. फक्त आता हे काढताना मी सांगितलं तसं थोडस 10 ते 12 इंचापर्यंत काठी काढा अशी जेणेकरून खालचं जून भाग पण त्याच्यामध्ये जाईल. अशी हा. जून लागते. जराशी तरी हा. स्टिक जून पाहिजे बरोबर मार्केटला घालायची ना. हा. अगदी पूर्ण हिरवीगार कवळी काढून दिली ना तर तेवढं चालतंय. हे होत नाही. जरा जून असेल ना आता खालचा सर, भाग आता इथं फुटवा आहे. हा, तर आता इथून- इथं मारा. हा इथून इथं कट मारा. चालतंय. हे जवळ आसपास बघा ना किती हा. झालंय. झालंच ना तेवढं. हो इथं मारलं की तेवढं होतेच 10 ते हे 12 पूर्ण होते. इंचापर्यंत जातेच. हो हा, एवढी ही स्टिकची साईज बरोबर आहे. बरोबर आहे. आता तुमचा फुलाचा धंदा आहे ना तुमचा. हो. तुम्ही वापरलीच असेल ही. नाही मग असं म्हणजे मित्राचं आणतील ते बघते हा. आपण. दुसरं काय नाही. ते आता रेट पण इथून पुढे आता सीझन चालू. हो आता लग्न परवा सराई रेट काढून चालू. हा? 100 रुपये रेट म्हणते एका पेंडीला. पेंडीला 100 रुपये 100 रेट रुपये आहे. म्हणते हो. कितीची पेंडी? असं काय ते म्हणतात मी म्हणलो 60 नग असं मला एकदा मित्रांनी हा. सांगितलं 60 नग असतात 65 नग असतात. हा. तरी पण आता चौघे. ते आपण मग सांगताना सांगतो की 75 नग तुम्हाला सांगितले त्यावेळेला. होय मग ते त्यांनी सांगितले प्रत्येक आता कस्टमर तुम्ही घेऊन आला आम्ही कधी मापणार ते. बरोबर. हाताचा घेरा दिला मला तिने. हा, हा, हा. एवढी पेंडी होती हा ती? एवढी पेंडी हाताचा घेरा प्रत्येक तुमच्या आता तुम्ही ह्या मापणार कधी. स्टिकचे आता 70-75 स्टिक जर काढून अशी धरली तर होतोच ना हो ती होते पेंडीच होते तयार होय. होते. आणि त्यात लहान मोठी आता तुमच्या एका झाडापासून पहिल्यांदाच कटिंग काढणार आहे ना आपण. हो पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 एका फुटापासून 6 7 8 8 आणि 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 इकडे 22 तिकडे बोलतो तुम्ही 23 24 25 26 27 28 29 30 31 आणि 32 32 एका झाडापासून 32 म्हणजे अर्धी पेंडी तुमची तयार झाली. तयार झाली. 2 झाडामध्ये एक पेंडी तयार होते. तयार होते हो. म्हणजे 100 रुपये तुम्हाला मिळाले 2 झाडापासून. म्हणजे हो. 50 रुपये एका झाडापासून. झाडे किती आहेत आपली? 415 415. 415 झाडांचे मी म्हणतो वरचे तर सोडूनच द्या. 415
15 झाडांना 50 रुपये मिळाले तुम्हाला, 400 झाडांना 50 रुपये मिळाले तरी 20,000 रुपये तुम्हाला मिळाले. हो. पहिल्याच कटिंगला 6 महिन्यामध्ये. आता तिने सर सांगितले आपण- काय माहितीये का की हम्म. कंटिन्यू कट करू नको. हम्म. आम्हाला प्रत्येक टप्प्याटप्प्यातच दिवशी करायचं असतं. 10 पेंड्या आणून दे. हो, टप्प्याटप्प्यात कट करायची त्यांनी. हा, ते आज आता आपण सांगताना पण 1 एकर ज्या वेळेला आपण लागण करून सांगतो हा. त्यावेळेला आपण सांगतो 10 गुंठ्याचे 4 प्लॉट करा, हो जेणेकरून काय होतं 1 महिन्यामध्ये 10 गुंठे कट करायचे, बरोबर आहे. दुसऱ्या महिन्यात दुसरे 10 गुंठे कट करायचे. हो तेव्हा हे फुटावं पडत cut केलं. कंटिन्यू चालू वर्षभर तुम्हाला हा. राहिलं पाहिजे हे. त्याच्यासाठी बरोबर आहे. आपण ते सांगतच असतो. सांगताना तुम्हाला पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे 10 गुंठे तुमचं क्षेत्र आहे ना, तर 10 गुंठे तुमचं 1 महिन्यात गेलं पाहिजे. 1 महिन्यात तुम्ही कट करून टप्प्याटप्प्याने घाला त्यांना. ते आता इथून पुढे लग्न सराई सीझन चालू असतो. हो. 100 रुपये आता रेट असायला बरोबर आहे. तुम्ही काढलाय रेट होय. का मी येऊन सांग. तर मित्रांनो, ही 10 ते 12 इंचाची स्टिक आहे. ही स्टिक काढून आपण जे काय फुलांचं ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलं जातं त्याच्या बॅकग्राऊंडला जे काय हिरव्या कलरची स्टिक लावली जाते ही कामिनीची स्टिक असते. तर ही 10 ते 12 इंचाची स्टिक काढून त्याचा 70 ते 75 स्टिकचा एक बंडल बांधून तो आपल्याला मार्केटला द्यायचा असतो आणि त्याचा रेट आजच्या घडीला म्हणजे 7 नोव्हेंबर 2025ला 100 रुपये रेट आहे. आता सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केट यार्डला जर का घालायची असेल तर 6 वाजायच्या आतमध्ये मार्केट यार्डला आपली स्टिक जायला पाहिजे. त्यासाठी काही काही शेतकरी आदल्या दिवशी रात्रीच थोडं कटिंग करून त्याच्यावरती आपलं जे पोतं असतं बारदान असतं ते घालून त्याच्यावरती पाणी मारून ठेवायचं. जसं हो. फुलांचं तसंच यायचं पण आहे. तसंच हो. तसेच टवटवीत राहतात पानं, काही हो. प्रॉब्लेम येत नाही. आणि तसंच आपण मार्केटला नेऊन ते मार्केटला घालू शकतो. नाही तर तुम्ही डायरेक्ट फुलवाले जे काही व्यापारी असतात म्हणजे हार वगैरे बनवणारे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही डेकोरेशन करणारे त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट ही विकत दिली तर त्याला अजून एक 5-10 रुपये रेट जास्तच मिळतो हो सर. मार्केटपेक्षा. कारण ते व्यापारी घेणार आणि तिथनं पुढे ते त्यांना देणार, त्याच्यात आपला फरक पडतो. ते 10 रुपये ठेवूनच सांगणार हो सर. शेवटी पेंडी मग. हो. तर असं डायरेक्ट तुम्ही जर घातलं एखाद्या व्यापाऱ्याला जे काय आपला माल तयार झालेला आहे तो नेऊन तर तो जास्ती रेट देतो आपल्याला, जो हार वगैरे बनवणारा व्यापारी आहे त्याला डेकोरेशन करणारा. हो. तर हे अशा पद्धतीने स्टिकचा वापर होतो मित्रांनो. कामिनी कशा पद्धतीने तयार झालेली आहे, 4x4 वरती लागण केलेली आहे. 6 महिन्यापूर्वी लागण केली, 6 ते 7 महिन्यापूर्वी, आणि आता सगळ्या कामिनीला कटिंगला आलेली आहे. आता या प्लॉटमधून जवळपास 20 ते 25 हजार रुपये सरांना यावेळेसच निघून जाणार आहे. सगळे घरातले राबत आहेत. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. आपण दिलेल्या शेड्यूल प्रमाणे आपण 1 वर्षाचं शेड्यूल दिलं होतं सरांना. त्याच्यामध्ये आपण महिन्याला काय खतं द्यायची, 3 महिन्याला, 6 महिन्याला आणि वर्षाला काय खतं द्यायची हो. हे सगळं तुम्हाला सांगितलेलं. त्याचबरोबर सरांना काही अडचण आली तर माझा पर्सनल नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती सरांनी फोटो व्हिडिओ काढून टाकले तरी त्यांना तिथं सगळी आपण माहिती देत असतो. तर अशा पद्धतीने आपली शैलेश नर्सरी काम करते. रोपं ही सगळी निरोगी दिली होती आणि त्याच्यानंतर दिल्यानंतर दुसऱ्या 7व्या 15व्या दिवशी काय खतं द्यायची जेणेकरून मुळं लवकर वाढवावी. हो. सेट झाली लगेच आपली. हो. एका महिन्याच्या आत सेट करून दिली तुम्हाला. 100% हो सर. 1 महिना झाला की आपण शेंडा खुडलेला आहे. हो, शेंडा गोडलाय. 1 महिना झाला की फक्त शेंडा खुडलेला आहे, त्याच्यावर काही केलेलं नाही कामिनीला. आणि आजचा हा रिझल्ट आहे, 7 महिन्यानंतरचा हा रिझल्ट आहे मित्रांनो, तुमच्या समोर आहे हा रिझल्ट. आणि अशाच पद्धतीने आपण शैलेश नर्सरी आणि मी स्वतः तुम्हाला माझं गायडन्स तर राहतो, पण शैलेश नर्सरीमध्ये फोन केल्यानंतर, ऑफिसला फोन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाते. आणि लागण केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ दे, तुम्ही फक्त जरी मी फोन उचलला नाही, मी बऱ्याच वेळेला तुमच्या सर फोन उचलत नाही, कारण प्रत्येक मला सांगितलं की व्हॉट्सअप मेसेज ना कॉल करून ठेवायचं. कारण प्रत्येक कस्टमर आलेल्या समोरच्या कस्टमरला माहिती देत असताना प्रत्येक वेळेस जर आपण फोन उचलला तर ते चुकीचं होतं. त्याच्यासाठी मी कधी कधी फोन उचलत नाही. पण सरांना त्याच वेळेला मी सांगितलेलं तुम्ही व्हॉट्सअपला एक फोटो व्हिडिओ काहीतरी सेंड करा, काही प्रॉब्लेम असेल व्हॉइस मेसेज करून ठेवा, व्हॉइस नोट देऊन ठेवा तुमची. त्याच्यावरती मी 100% तुम्हाला त्या दिवसभरात नाही झालं तरी रात्री तुम्हाला नक्की रिप्लाय देणार आणि त्याच्यावरती काय प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यावरती सोल्युशन हे देणार. तर तशा पद्धतीने आपण करून हा प्लॉट तयार केलेला आहे मित्रांनो. ह्याच्या पुढे देखील आता ज्या फवारण्या चेंज करायच्या आहेत त्या देखील मी सरांना आता शेड्यूल देऊन टाकतो. आपण नक्कीच याच्या पुढचा व्हिडिओ 6 महिन्यानंतर नक्की आपण मार्च महिन्यामध्ये यायचं, 1 वर्षानंतर हे नक्की बघायला यायचं मित्रांनो. तो देखील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते आणि कामिनीचा प्लॉट कशा पद्धतीने तयार करून देते ती. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.